प्रधानमंत्री धनधान्य आय संरक्षण योजना अशी एक योजना या बजेटमध्ये जाहीर केली आहे। त्याच्यामध्ये देशातले 100 जिल्हे घेण्याच्या बाबतीत विचार आहे पहिल्या टप्प्यात। तर आम्ही आता भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित ठरवले की या विषयाच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आणि आपला धाराशिव जिल्हा या योजनेमध्ये यावा अशा अनुषंगाने ठराव आम्ही सर्वांनी पारित केला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे ते शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। त्यासाठी आम्ही हा एक निर्णय घेतला आहे। दुसरं आपल्याला सांगायचं होतं की या बजेटमध्ये उद्योग क्षेत्राच्या बाबतीत आपल्या केंद्र सरकारने खूप मोठा भर दिला आहे। MSME सेक्टर जे आहे, जे सूक्ष्म मध्यम आणि छोटे जे प्रकल्प आहेत, ज्या औद्योगिक प्रकल्पांच्या बाबतीत मी बोलतोय, त्यांच्यावरती जास्त भर देण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने नेहमीच भूमिका ठेवलेली आहे आणि या अर्थसंकल्पात देखील MSME जे प्रकल्प आहेत त्यांना अगदी 20 कोटीपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे आणि जे प्रथम व्यवसाय करणारे उद्योजक आहेत आणि महिला यांना 2 कोटीपर्यंतचं कर्ज देण्याच्या बाबतीतली भूमिका या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली आहे। ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या धाराशिव शहराजवळ वडगावला MIDCची जी इंडस्ट्रियल एरिया आपण विकसित करतोय, तिथे साधारण 75 एकरवरती MSME पार्क करण्याचं आपण ठरवलं आहे। त्या बाबतीमध्ये उद्योजकांबरोबर 2-3 बैठका देखील झाल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये या MSME पार्कच्या माध्यमातून आपल्या भागातल्या उद्योजकांना संधी तर मिळेलच आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या या योजनांच्या माध्यमातून त्यांना मोठं आर्थिक पाठबळ मिळणार आहे। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे याच अर्थसंकल्पामध्ये पर्यटनावरती प्रचंड भर देण्यात आलेला आहे। तो फोकस एरिया म्हणून पुढच्या काळामध्ये विकसित केला जाणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात देखील आपण त्याच विषयावरती फोकस करायचं ठरवलं आहे। त्यामुळे या केंद्रातल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण जे आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन केलं आहे, शेतीवरती आधारित आपल्याला जो काही बिझनेस किंवा व्यवसाय किंवा उद्योग करायचा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे इंडस्ट्री आणून रोजगार निर्मिती, MSMEचं मी आपल्याला उदाहरण दिलं। आणि तिसरा मुद्दा जो आहे तो पर्यटन टुरिझमच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती। तर आपल्याला अनेक पूरक गोष्टी आपल्या जिल्ह्याला, आपल्या जिल्हावासियांसाठी अनेक पूरक अशा गोष्टी झालेल्या आहेत। या बजेटच्या माध्यमातून, धोरणाच्या माध्यमातून आपल्याला देखील पाठबळ मिळणार आहे। या विषयांच्यासाठी म्हणून केंद्र सरकारचे मी आभार व्यक्त करतो।